आता याच्यामधला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे बीजेपी काही ठिकाणी त्यांच्या काही मित्रांबरोबर चाललेली आहे आणि काही मित्रांबरोबर चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेस सुद्धा ही काही ठिकाणी एनसीपी बरोबर चाललेली आहे आणि काही ठिकाणी चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तीच शिवसेनेची सुद्धा अवस्था आहे. त्याच्यामुळे एक पॉलिसी अशी नाही आहे. तर ज्या महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकेच्या अध्यक्षांना आम्ही असं परमिशन दिलेली आहे, अधिकार दिलेला आहे की त्यांनी त्यांच्या स्तरावरती कोणाबरोबर समझोता करता येईल हा त्यांनी चाचपणी करावी आणि त्यांच्याबरोबर त्यांनी असा समझोता करावा. 8 एकच आहे त्याच्यामध्ये, ती म्हणजे बीजेपी बरोबर कुठल्याही परिस्थितीत त्यांनी समझोता करू नये. उबाटा सेना, एकनाथ शिंदेची सेना, शरद पवारांचं एनसीपी, अजित पवारांचं एनसीपी आणि काँग्रेस यांच्याबरोबर युती केली तरी चालेल. मुंबईमध्ये 2 भाऊ एकत्र आलेले आहेत, त्यांनी युतीची घोषणा पण केली. उद्धव ठाकरे राष्ट्रवादी. चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. तुमच्याकडे काही प्रस्ताव वगैरे चालला की काही कार्यकर्त्यांशी त्यांचं बोलणं चाललंय असं मला कळलंय. काय म्हणणं आहे? त्यांच्यासोबत जायचं तिथं मुंबईला? ते कार्य असे आम्ही तिथल्याच कार्यकर्त्यांना अधिकार दिल्यामुळे आम्ही काहीच ठरवणार नाही आहोत. त्या कार्यकर्ते ठरवतील आणि आम्हाला सांगतील. नांदेडच्या बाबतीत तर आज तुम्ही नांदेडमध्ये आलात, काय नांदेडची परिस्थिती? नांदेडचं जे काही मला ब्रीफ देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी पुन्हा बोलण्याची इच्छा दाखवलेली आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये अजून काही संघटना ज्या आहेत त्याही बोलतात आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये. 1-2-3 दिवसामध्ये ते असं म्हटले की फायनल निर्णय आपला होईल की आपण काय करतोय त्याच्या संदर्भातलं, आणि ते मला कळवलं जाईल त्याच्यामध्ये. नगर परिषदेमध्ये पण काँग्रेसने युती केली, जाहीरपणे त्यांचे खासदार सोबत बसले होते आणि नंतर मग ते म्हणून काँग्रेसने स्कॅनर लावला पाहिजे की काँग्रेसही किती आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये राहून त्यांचा आत्मा दुसऱ्या पक्षामध्ये किती जणांचा आहे त्यांनी बघावं. अशोक चव्हाणांकडे आहे यांचा आत्मा काही का? आता ते काँग्रेसने सांगावं ना जनतेला, आम्ही कोण सांगणार आहे? त्यांच्यामुळे ही युती होत नाही. त्यांचा आत्मा इतर ठिकाणी आहे. त्यांचा आता काँग्रेसवाल्यांनी ठरवलं पाहिजे त्या आत्म्याला किती महत्व द्यायचं किती द्यायचं नाही ते. सर, कांग्रेस के कुछ माची माइनॉरिटीज के जो कारपोरेटर है 10 से 12 वो 2 दिन में प्रवेश कर दिया एमआईएम में, तो क्या कहेंगे? एमआईएम में और बीजेपी में इनकमिंग चालू है, कांग्रेस खत्म होती जा रही है सर हरियाणा में. ठीक है, हर नेता ने अपनी पार्टी कैसी बचनी चाहिए, कैसे बचाना है, उसकी स्ट्रैटेजी उसने बनानी चाहिए. अगर वो स्ट्रैटेजी नहीं बनाते हैं तो दूसरे जो है वो पोर्चिंग करेंगे ही. तो वो पोर्चिंग होने के बाद आप ये नहीं कहना चाहिए कि भाई हमारे कार्यकर्ते भगा दिए, ये हो गया.